महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. समजा एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या बँक खात्यांचे आणि पैशांचे काय होते? साहजिकच सर्व व्यवहार लगेच गोठवले जातात. हो, असाच आपला सर्वांचा समज असतो. पण बँकिंगचा एक असा नियम आहे जो सामान्य समजापेक्षा खूप वेगळा आहे. चेक रद्दी होतो, पण एक गोष्ट अशी आहे जी मृत्यूनंतरही जिवंत राहते. हा विषय सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण अज्ञानामुळे लोक चुकीचे निर्णय घेतात आणि त्यांचे हक्काचे पैसे अडकतात. नक्कीच अडकतात. म्हणूनच आजच्या भागात चेक आणि डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडी मधील मृत्यूनंतरचा फरक आणि पैसे परत मिळवण्याची कायदेशीर प्रक्रिया कव्हर होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. हो, आणि ही माहिती प्रत्येकाला असायलाच हवी. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे बँकिंग व्यवहार थांबतात आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पैसे काढता येतात. हा जो बँकिंग नियमांमधील सामान्य नियम आहे त्याबद्दल थोडं सांगा. हो, हा अगदी मूलभूत नियम आहे. बँकिंग नियमन कायद्यानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचे खाते पूर्णपणे गोठवले जाते. पण इथे मी 2 क्विक फॅक्ट सांगतो. सांगा ना. पहिली फॅक्ट अशी की व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिने दिलेला चेक हा पूर्णपणे रद्दी कागद बनतो. अच्छा. आणि दुसरी फॅक्ट म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा डीडी मात्र मृत्यूनंतरही जिवंत राहतो आणि बँकेला त्याचे पैसे द्यावेच लागतात. म्हणजे हे कसं शक्य आहे? चेक रद्दी होतो आणि डीडी जिवंत राहतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चेक म्हणजे मी दिलेले वचन आणि डीडी म्हणजे बँकेने दिलेले वचन आहे का? अगदी बरोबर ओळखलत. आता बघा, डीडी जिवंत का राहतो हे आपण चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881च्या तरतुदीनुसार समजून घेऊ. 1881 म्हणजे हा खूप जुना कायदा आहे. हो, ब्रिटिश काळचा. यातील तरतूद अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती डीडी बनवते तेव्हाच तिच्या खात्यातून पैसे कापले जातात. ती रक्कम बँकेच्या स्वतःच्या विशेष पूल खात्यात जमा होते. अच्छा, म्हणजे ते पैसे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक खात्यात राहतच नाहीत तर? अजिबात नाही. आणि इथून पुढे ती रक्कम समोरच्याला देणे ही पूर्णपणे बँकेची जबाबदारी बनते. याचा सोपा अर्थ असा की बँक आता ज्याच्या नावावर डीडी आहे त्याला पैसे देण्यास कायदेशीरदृष्ट्या बांधिले आहे. सामान्य माणसाला याचा मोठा फायदा होतो. समजा डीडी खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला तो डीडी द्यायचा आहे त्यांचे पैसे बुडत नाहीत. बँक ते पेमेंट कोणत्याही परिस्थितीत थांबवू शकत नाही. बापरे, हे खूपच सुरक्षित आहे. पण मग चेकमध्ये पेमेंट का थांबतं? तिथेही तर खात्यात पैसे असतातच ना? असतात ना, पण चेकमध्ये पैसा थेट खातेदाराच्या खात्यातून जाणार असतो. तिथे बँक फक्त एक माध्यम असते. कायद्याच्या भाषेत बँक ही फक्त एक एजंट असते. सोप्या भाषेत सांगायचं तर बँक हा खातेदाराचा आर्थिक नोकर असतो. आणि मालकच राहिला नाही तर? अगदी बरोबर. मालकाचा मृत्यू झाला की नोकराला आदेश देणारा कोणीही उरत नाही. बँकेला स्वतःचा असा कोणताही अधिकार नसतो. त्यामुळे मृत्यूची माहिती मिळताच बँकिंग नियमानुसार बँक चेकचं पेमेंट थांबवते. त्यानंतर वारसदारांना उत्तराधिकारी प्रमाणपत्र बँकेत द्यावे लागते. म्हणजे ती व्यक्ती कायदेशीर वारसदार असल्याचा पुरावा द्यावा लागतो. आणि इथेच एक मोठा गैरसमज आहे जो मला मांडायचा आहे. कोणता गैरसमज? अनेकांना वाटतं की जर एखाद्याने सही केलेला चेक दिला असेल आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर बँकेला कळायच्या आत तो चेक वटवून पैसे काढता येतील. हा अत्यंत धोकादायक गैरसमज आहे. पण लोक घाबरून असं करतात. हो, करतात. पण कायदेशीरदृष्ट्या तो चेक मृत्यूनंतर लगेच रद्दबातल ठरतो आणि अशी कृती पूर्णपणे बेकायदेशीर ठरू शकते. भारतीय दंडविधानानुसार म्हणजे IPC नुसार हे पैसे काढणे मालमत्तेचा अपहार किंवा फसवणुकीचा गुन्हा ठरू शकतो. म्हणजे स्वतःच्याच माणसाच्या खात्यातून पैसे काढले तरी तो गुन्हा ठरतो? हो, कारण मृत्यूनंतर ती संपत्ती सर्व कायदेशीर वारसदारांची होते. गावरान भाषेत सांगायचं तर हा सरळ दुसऱ्याच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारल्यासारखा प्रकार आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवहाराची वेळेसकट नोंद असते. त्यामुळे हे कधी ना कधी उघडीस येतच. खरंच ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी. खूप लोक अज्ञानापोटी असे गुन्हे करतात. म्हणूनच अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. हो, कायदे माहिती असणं ही आजच्या काळाची गरज आहे.
आता मला एक अत्यंत गंभीर आणि व्यावहारिक अडचण मांडायची आहे. हो, सांगा ना. एक सेकंड, श्वास घेऊ द्या मला, कारण ही परिस्थिती खूप नाजूक आहे. समजा एखाद्या व्यक्तीने डीडी काढला, पण तो ज्याला द्यायचा आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याआधीच खरेदीदाराचा मृत्यू झाला, तर मग त्या पैशांचं काय होणार? हां, कुटुंबासाठी खूप मोठा धक्का असतो. पण पैशांच्या बाबतीत काळजीचं कारण नाही. मी याची एक सोपी चेकलिस्ट सांगतो. हो, सांगा. लोकांना हे स्टेप बाय स्टेप समजायला हवं. सगळ्यात आधी मृत व्यक्तीच्या कायदेशीर उत्तराधिकाऱ्यांनी म्हणजे वारसदारांनी बँकेत जाणे, हा पहिला टप्पा. ठीक आहे. दुसरा टप्पा म्हणजे तिथे मृत्यू प्रमाणपत्र जमा करणे. आणि तिसऱ्या टप्प्यात उत्तराधिकारी असल्याचे कागदपत्र किंवा इंडेम्निटी बॉन्ड बँकेला लिहून देणे. थांबा, हा इंडेम्निटी बॉन्ड नावाचा प्रकार नक्की काय आहे? थोडं सोप्या भाषेत सांगा ना. इंडेम्निटी बॉन्ड म्हणजे अतिशय सोप्या गावरान भाषेत सांगायचं तर भविष्यात काही वाद झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे लेखी बंधपत्र. म्हणजे जर उद्या कोणी दुसरा वारसदार आला? बरोबर. जर उद्या कोणी दुसरा वारसदार आला किंवा ज्याच्या नावावर डीडी होता ती संस्था आली आणि त्यांनी पैसे मागितले, तर त्याची पूर्ण जबाबदारी आमची राहील असे वारसदार बँकेला लिहून देतात. यातून बँक स्वतःला सुरक्षित करते. अच्छा, म्हणजे बँकेचा धोका कमी होतो. अगदी. आणि चौथा टप्पा म्हणजे या कायदेशीर प्रक्रियेनंतर बँकेकडून पैसे परत मिळवणे. ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ असली तरी पैसे सुरक्षित राहतात. पण मग मला एक सांगा, या डीडीची काही व्हॅलिडिटी असते का? म्हणजे तो किती काळ जिवंत राहतो? हो, डीडी कायमस्वरूपी वैध नसतो. त्याला पण एक्सपायरी डेट असते तर? होय. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि बँकिंग नियमांनुसार कोणताही डीडी तो जारी झालेल्या तारखेपासून 3 महिने वैध असतो. फक्त 3 महिने? हो. या काळात पेमेंट न झाल्यास तो कालबाह्य म्हणजे एक्सपायर होतो आणि मग तो पुन्हा वैध करून घ्यावा लागतो, ज्याला आपण रिव्हॅलिडेट करणं म्हणतो. हे खूपच महत्वाचं आहे, कारण मला वाटलं होतं की बँक ते पैसे कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवते, पण तसं नाहीये. नाही, तसं अजिबात नाही. बँकेला त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये ती रक्कम दाखवावी लागते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी ही 3 महिन्यांची मुदत असते. आता मला एका शेतकऱ्याचं उदाहरण आठवते. समजा एखाद्या शेतकऱ्याने त्याची जमीन विकली. खरेदीदाराने त्याला 50 लाखांचा चेक दिला, पण 7-12 उतार्यावर खरेदीदाराचं नाव लागण्याआधीच आणि चेक वटण्याआधीच खरेदीदाराचा अचानक मृत्यू झाला. तर मग त्या शेतकऱ्याचे पैसे बुडणार का? खूपच छान आणि व्यावहारिक प्रश्न आहे. दुर्दैवाने या केसमध्ये तो 50 लाखांचा चेक एका रात्रीत रद्दी कागद बनतो. बापरे. हो, तो चेक बँकेत वटणार नाही. त्या शेतकऱ्याला त्याचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी मग त्या मृत खरेदीदाराच्या वारसदारांशी संपर्क साधावा लागेल, नवीन चेक मागावा लागेल. आणि जर त्यांनी नाही दिला तर? तर दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल. ही खूप मोठी आणि खर्चिक प्रक्रिया होऊ शकते. म्हणजे जमीनही गेली आणि पैसे पण अडकले. हो, पण जर त्याच शेतकऱ्याने चेकऐवजी डीडी घेतला असता तर खरेदीदाराचा मृत्यू झाला असता तरीही शेतकऱ्याला पूर्ण 50 लाख रुपये विनासायास मिळाले असते. खरंच हा खूप मोठा फरक आहे. डीडीची ताकद आता मला समजली. आणि भविष्यात तर तंत्रज्ञान खूप पुढे जाणार आहे. म्हणजे अशी वेळ येईल की माणसाच्या मृत्यूची नोंद थेट बँकेच्या सिस्टममध्ये आपोआप जाईल. हो, भविष्यात अल्गोरिदम्समुळे खाती एका सेकंदात गोठवली जातील. म्हणजे चेक वटवण्यासाठी वेळच मिळणार नाही. हे सगळं खूपच डोळे उघडणारं होतं. नक्कीच. तर आपण आजच्या या चर्चेचा थोडक्यात रिकॅप करूया. आज आपण पाहिलं की व्यक्तीच्या मृत्यूनंतर चेक कसा पूर्णपणे रद्दी होतो. हो. पण डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडी कसा जिवंत राहतो, तसेच वारसदार प्रमाणपत्र आणि इंडेम्निटी बॉन्डसारखी कायदेशीर प्रक्रिया करून डीडीचे पैसे कसे परत मिळवू शकतात हे आपण समजून घेतलं. हो, आणि हे सगळं वेळेत करणं किती महत्त्वाचं आहे तेही पाहिलं. नक्कीच. अज्ञानामुळे सामान्य माणसाचे खूप नुकसान होते. घाईघाई चेक वटवण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी गुन्हा कसा दाखल होऊ शकतो हे देखील आज आपण पाहिलं. या माहितीमुळे असे मोठे धोके टळू शकतात. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःच्या बँकिंग व्यवहारांबद्दल नेहमी जागरूक राहायला हवं. हो, कायदा माहीत असेल तर फायदाच होतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमचे महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हो, आणि अशाच माहितीसाठी जोडलेले रहा. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणते विषय पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहत आहोत. नक्कीच. तसेच खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे खूप महत्त्वाची अपडेट्स येत असतात. हो, रोजच्या रोज माहिती मिळते तिथे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अमूल्य माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.